आणि एक महत्त्वाची बातमी, राज्यामध्ये उष्णतेची लाट आली आहे। गुजरातकडून आलेल्या उष्ण वाऱ्यांनी उष्णतेची लाट ही धडकलेली आहे। लाटेचा सर्वाधिक प्रभाव हा कोकण किनारपट्टीवरती झालेला आहे। कोकणात सगळीकडे पारा 40 अंशांच्या वर आहे आणि त्यामध्ये मुंबईचा पारा 40 अंशांवरती गेलाय। मुंबईमध्ये राम मंदिर भागामध्ये कमाल पारा हा 42.5 तर विक्रोळीमध्ये 41.7 अंश सेल्सिअस वरती होता। मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये 2 ते 3 दिवस उष्णतेची लाट राहणार आहे। त्या पार्श्वभूमीवरती हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केलाय आणि याच पार्श्वभूमीवरती आवश्यक कामाशिवाय दुपारच्या उन्हामध्ये बाहेर जाणं हे टाळण्याचं आवाहन देखील हवामान खात्यानं केलंय। गेल्या काही दिवसांपासून तापमानामध्ये मोठी वाढ झालेली आहे। दुपारच्या वेळी अंगाची लाही होत असतानाच शाळेमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसत होता। हीच बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सांगली आणि भंडाऱ्यातील जिल्हा परिषद शिक्षण विभागानं जिल्ह्यातल्या सगळ्या शाळा आता सकाळच्या सत्रामध्ये सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत भरवण्याचा निर्णय हा घेतलेला आहे। भंडारा आणि सांगली जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळा ह्या आता सकाळच्या सत्रामध्ये सुरू असणार आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।